श्रीरामपूर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाची जागा खुली होताच शहरातील राजकीय समीकरणे जुळायला सुरुवात झाली असून प्रकाश चित्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे। कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचा स्पष्ट निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। सांगितलं ना, सगळे पर्याय खुले, उमेदवार आहोत आम्ही, हा निवडणूक आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढवणारच, आम्ही या निवडणुकीत उमेदवार आहोत। चित्ते यांनी भाजपाच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले। तर मी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आणि आम्ही सगळे संपूर्ण प्रयत्न करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचीच उमेदवारी मला मिळाली पाहिजे यासाठी मला आधार कोण आहे तिकीट देणारा, तर मला आधार आहे देवेंद्रजी फडणवीस। कारण मधल्या अॅट्रॉसिटीच्या काळामध्ये सुद्धा मला देवेंद्रजींची मदत झालेली आहे। मी या मदतीबद्दल देवेंद्रजींचे जाहीर आभार मानतो। राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने चुकीची घटना घडलेली होती आणि देवेंद्रजींनी त्यांचं वजन न्याय्य बाजूच्या पारड्यात टाकलं, तर मला आधार देवेंद्रजीच आहे। तर मी भांडणार कोणाशी? तर मी भांडणार देवेंद्रजींशी, हक्कानी भांडणार की आम्ही 35-35, 40-40 वर्ष झाले या विचारधारेचं काम करतो, ही चळवळ चालवली, या तालुक्यामध्ये जोपासली, या विचारधारेनेच आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे ना। त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीकडं तिकीट मागणं हा माझा नैतिक अधिकार आहे आणि दुसरं अधिकारच नाही तर माझा हक्क सुद्धा आहे। भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर हक्क सुद्धा आहे माझा भारतीय जनता पार्टी तिकिटावर। त्यामुळं नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सर्वात प्रथम प्राधान्य भारतीय जनता पार्टीचं तिकीट नगराध्यक्ष पदाचं कुठल्याही परिस्थितीत मलाच मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत। मात्र पक्षाने उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी आपण श्रीरामपूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे। आपण आपली उमेदवारी, ही उमेदवारीची इच्छा भारतीय जनता पार्टीकडे जाहीर केली पाहिजे आणि विपरीत स्थितीमध्ये माझ्यासमोर काय पर्याय असतील तर त्या सर्व पर्यायांना आम्ही स्वीकारू शकतो आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला आम्ही तयार आहोत आणि मी उमेदवार आहे पूर्ण ताकदीने। पार्टीने तिकीट दिलंच पाहिजे, काही अपरिहार्य झाली आणि मला मिळालं नाही तर मात्र सगळं पर्याय खुले आम्हाला, पण उमेदवार आहे आम्ही। त्यामुळे आता श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत। या पत्रकार परिषदेतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेल्या प्रकाश चित्त्यांनी मुस्लिम समाजाचे कौतुक केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSSच्या पथसंचालनाचे मुस्लिम समाजाने स्वागत केल्याबद्दल त्यांनी त्यांचे जाहीर आभार मानले। फार सांगायची आज एक प्रासंगिक आहे, या पत्रकार परिषदेत त्याचा काही संबंध नाही, परंतु संघाचं संचालन सूर्यमुखी हनुमान मंदिरापासून या स्टेडियम पासून निघालं, परंतु जामा मशिदीच्या चौकामध्ये 100 मुस्लिमांनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचं स्वागत केलं। मी त्या साऱ्या मुस्लिम बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। कारण ही अत्यंत महाराष्ट्रातली दखल घेणारी घटना आहे की देशात आणि राज्यात भाजपच्या विरोधात फार अँटी वातावरण आहे मुस्लिमांमध्ये। अशा स्थितीमध्ये 100 मुस्लिम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनावर फुलं उधळली। ते 100 लोक बहिष्कृत होऊ शकतात मुस्लिम समाजामधून, त्यांनी मौलाना होते, त्यांनी हिम्मत केली त्यांनी आणि विरुद्ध विचारधारेचं स्वागत केलं। यांनी श्रीरामपूरचं सौहार्दाचं वातावरण याच्यात बदल होऊ शकतो आणि याचं हे जे आपल्याला आपण काय म्हणतो फॅब्रिक्स, काय सोशल फॅब्रिक्स, हे याचं जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, त्यांनी हिंमत केली।
कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या प्रकाश चित्तेंना मुस्लिमांचा कळवळा आला, अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली असून सत्ता संघर्षाच्या या महासंग्रामात कट्टर हिंदुत्ववाद्याला मुस्लिम समाजाचा आधार तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असला तरी प्रकाश चित्ते यांच्या या नव्या भूमिकेमुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत श्रीरामपुरात एक नवा समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तविली जात असून पत्रकार परिषदेत चित्ते यांच्या वक्तव्यामुळे पालिका निवडणुकीची दिशा आणि आघाड्या कशा जुळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.